सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण बेळगाव येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। आणि ज्यांना आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी इंस्टाग्रामवरती खाली दिलेल्या लिंकवरती आपला अनुभव शेअर करावा। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, ते म्हणतात ना, मला न माय न बाप बंधू, सका सोयरा सर्व तू दीन बंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुम्हावीन प्रार्थू कुणाला। या वाक्याची प्रचिती देणारा आजचा माझा अनुभव आहे। मला या जगामध्ये कुणाचाही आधार नव्हता, त्यावेळेस स्वामींनी माझा हात धरला। आज मी हा अनुभव सांगताना अक्षरशः हृदय खूप भरून येत आहे, डोळ्यातून अश्रू वाहत आहे, कारण स्वामींची महती, स्वामींची लीला माझ्या आयुष्यामध्ये किती घडली हाच मला कळत आहे। स्वामी भक्तांनो, मी गेल्या 2 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। त्या अगोदर मी महादेवाची खूप सेवा करायची, पण स्वामी सेवेविषयी मला काही एक माहीत नव्हतं, स्वामींची सेवा कशी करतात काय। पण जेव्हा मी मोबाईलमध्ये बघितलं तेव्हा नकळतपणे कुठेतरी मला असं जाणवलं की आपणही सेवा करावी, आणि त्याच यामध्ये मी सेवा करू लागले। तारक मंत्र, महाराजांचं नामस्मरण करणे आणि स्वामीचरित्र वाचणे अशा सेवा सुरू झाल्या। पण मी स्वामींचा फोटो घरात आणलेला नव्हता। मी स्वामींना म्हटले होते, ज्या दिवशी तुम्ही मला माझ्या हक्काचं घर देताल त्या दिवशी मी तुम्हाला माझ्या घरामध्ये आणेल म्हणून। आणि स्वामी महाराज माझ्याकडे खूप रागाने बघायचे। जे नित्यसेवेवरती स्वामींचा फोटो होता त्याच्याकडे बघितलं की माझ्याकडे स्वामी खूप रागाने बघत असायचे, त्यामुळे मला खूप भीती वाटायची। मी अक्षरशः डोळे बंद करूनच जे काही करायची ती सेवा करत असायची, कारण मला स्वामींची खूप भीती वाटत होती। असे करता करता खूप दिवस झाले मी रेंटच्या घरामध्ये राहते, त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स होते। माझी एकच इच्छा होती की माझं स्वतःचं घर बनावं, पण काय झालं की माझ्या मिस्टरांना, म्हणजे आम्ही स्वतःचं घर बनवणार होतो त्याच वेळेस काय झालं, जे पैसे जमा केलेले होते सर्व झाले होते, माझ्या मिस्टरांवरती ब्लेम आला। त्यांना, म्हणजे त्यांनी जे केलं नव्हतं त्यांना ते तुम्ही केलं असं तिथे म्हटले, आणि त्यांच्यावरती नोकरीचाही धोका निर्माण झाला। त्यामुळे जे काही पैसे साचवले होते ते पैसे आम्हाला त्यांना द्यावा लागले। म्हणतात ना की समोर ताट वाढून ठेवलं असतं आणि आपल्याला घास घ्यायचा तर आपला घास कोणीतरी हिसकून घेतो, अशी परिस्थिती झाल्यामुळे मला खूप दुःख वाटत होतं, खूप म्हणजे खूप रडू येत होतं। स्वामींना म्हटलं की कर्म म्हणतात, भोग म्हणतात, ते असे असतात का स्वामी, एवढं काय मी पाप केलं की माझ्या आयुष्यात असं होत आहे। त्या दरम्यान काय झालं की आमच्या ज्या मालकीण होत्या त्यांनी आमचं पाणी बंद केलं, कारण उन्हाळ्याचे दिवस होते आणि पाणी पूर्ण त्यांनाच पुरत नव्हतं, त्यामुळे आमचं पाणी बंद केलं। त्यामुळे खूप सारे संकटांना सामोरं जावं लागलं। इतकं वाईट वाटायचं ना, अक्षरशः रात्र झोप येत नव्हती, इतकं भयानक होत होतं। आणि माझी सेवा मात्र मी खूप वाढवलेली होती। आणि माझ्या ज्या मैत्रिणी वगैरे होत्या शेजारच्या, त्या मला बोलायच्या की तू किती सेवा करते पण तुला त्याचं काय फळ मिळतं म्हणायच्या, तुला काय भेटतं आहे त्याच्यातून, तुझं तर काहीच व्यवस्थित झालेलं नाही, तू किती दिवसाची सेवा करते असं म्हणायचे। अक्षरशः लोक असं म्हणू लागले होते, 24 तास स्वामी पुढे बसती पण हिचं काहीच नाही, देव ऐकत नाही, नुसती ढोंग करती असं म्हटल्यानंतर मला तर खूप रडू यायचं। स्वामींना म्हटलं, तुम्हाला तर माझी भक्ती माहीत आहे, लोक काहीही म्हणू द्या, मी योग्य मार्गावरती आहे हे मला माहीत आहे, म्हणून मी तुमची सेवा करत आहे असं म्हटली। त्यानंतर काय झालं की मी संकल्पयुक्त सत्यनारायणाची सेवा सुरू केली। संकल्पित सेवा सुरू केल्यानंतर मी 7 सत्यनारायण करायचे ठरवले होते। त्यानंतर श्री सूक्ताचा 16 वेळेस देवीच्या टाकावरती अभिषेक करू लागली। महाराजांची 11 गुरुवारही चालू केले। खूप सेवा मी करू लागली होती, कारण मला स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जाण्याची खूप इच्छा होती। एकच मागणं होतं की मला फक्त हे काही सर्व काही तुमचंच आहे, हे ब्रह्मांड तुमचं आहे, मला तुम्ही फक्त इथे राहण्यासाठी छोटीशी जागा दिलेली आहे, ती जी जागा आहे ती मला कोणीही त्याच्यातून काढून देऊ नये, मला तुमचं तिथे अस्तित्व निर्माण करायचं आहे, तुम्हाला तिथे स्थापन करायचं आहे, अशी मला हक्काची जागा, घर
छत मिळू द्या एवढीच स्वामींकडे प्रार्थना करत होते. आणि आम्ही खूप दिवसाची जागा घेऊन ठेवलेली होती आणि तिथे कन्स्ट्रक्शन करायला तर पैसे नव्हते. मला तर असं वाटायचं की आयुष्यात कधी आमचं ते काही होणारच नाही. पण काय झालं की मिस्टर अचानक म्हटले याचं होतं पाडव्याच्या वेळेस की आपल्याला भूमिपूजन करायचं आहे. मी म्हटलं पैसे नाही काहीच नाही आणि हे माझी चेष्टाच करत आहे असं मला असं वाटलं. तर मी म्हटलं तुम्ही माझी चेष्टा करताय तर ते म्हटले नाही आपल्याला उद्या अचानक आदल्या दिवशीच ते मला म्हटले. आणि माझे जे सत्यनारायण होते ते जवळपास संपत आलेले होते. त्यानंतर 11 गुरुवारमधला 7वा गुरुवार हा चालू होता. त्यामध्ये मिस्टर म्हटले की भूमिपूजन करायचं. तर मी म्हटलं की मग स्वामींपुढे साकडं घातलं की स्वामी हे बघा जे काही करता करवीत आहात ते तुम्हीच आहात. माझ्या जीवनाचे सूत्रधार तुम्हीच आहात. आमच्या आयुष्यात कुणाचीच साथ नाही. आमच्यासाठी जे योग्य असेल ते तुम्ही करा म्हटलं. स्वामी यांनी निर्णय घेतला आहे तो निर्णय पूर्वत्वास न्या म्हटलं स्वामी आणि तुम्हीच मदत करा. आणि एकच इच्छा आहे की आम्हाला कोणी नाही तुमचं पहिलं पाऊल तिथे पडावं आणि तुम्ही साक्षात तिथे येऊन पूजेसाठी हजर राहावं अशीच एवढीच माझी इच्छा आहे असं स्वामींकडे कळकळून विनंती केली. 11 वेळेस तारक मंत्र घेतला. त्यानंतर सकाळी उठलो पटपट आवरलं. त्यानंतर पूजेसाठी आम्हाला ब्राह्मण मिळत नव्हते. ब्राह्मण आदल्या दिवशी खूप फोन केले पण कोणीच मिळत नव्हते. पूजा होईल की नाही हा पण संभव होता. अचानक 9 वाजता जे मी ब्राह्मणाला काल फोन करत होतो त्यांचंही गुरुचरित्राचं पारायण चालू होतं. त्यांनी सकाळी वाचन केलं आणि ते म्हटले की आम्ही उद्या तुमच्या घरी पूजेसाठी येतो. असं म्हटल्यानंतर मग खूप छान वाटलं आणि येणार आहे म्हणून मग मी सर्व सामानाची तयारी वगैरे केली. सर्व आवरलं आणि आम्ही गेलो. प्रचंड त्या दिवशी ऊन होतं. इतकं ऊन होतं ना की बस. आणि काय झालं की 12-1ची दरम्यान झालं होतं आणि पूर्ण पूजा संपन्न झाली होती. प्रसाद वगैरे सर्वांना दिला. त्यानंतर जे पंडित होते ना ते म्हटले की दक्षिणा द्या म्हणून. दक्षिणा दिली तर माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. मिस्टर म्हटले की 15 रुपये आहे. तर ते म्हटले की किती पाहिजे आणखी. तर ते म्हटले की याच्यावरती फक्त 1 रुपया जास्त द्या एक्स्ट्रा द्या असं ते म्हटले. मग आम्ही 16 रुपये त्यांना दिले. ते ठेवलेले होते. आणि अचानक काय झालं जे सकाळ सकाळ वासुदेव येतात ना ते वासुदेव ते टोपी वगैरे घातलेले मोरपीस लावलेले ते वासुदेव तिथे आले आणि ते पुढे जात होते. तर मला काय वाटलं की इथं पूजा चालू आहे तर यांनी इथं यावं म्हणून मी त्यांना आवाज दिला की बाबा इकडे या म्हणून प्रसाद घ्या असं मी त्यांना म्हटले. मी त्यांच्या पाया पडले आणि पाया पडल्यानंतर त्यांना प्रसाद दिला. तर ते म्हटले पूजा छान झाली असं म्हटले. आणि त्यानंतर ते म्हटले की माझी सासूबाई काय म्हटले की त्यांना दक्षिणा दे म्हणे. तर माझ्याकडे पैसे नव्हते आणि तो जो 1 रुपया होता तिथे एक्स्ट्रा ठेवलेला दक्षिणा म्हणून पुढे. तर मी म्हटलं की हा 1 रुपया देऊ का. तर ते म्हटले तुझ्या इच्छेने तुला द्यायचं आहे तर दे. मग मी त्यांना 1 रुपया दिला. त्यानंतर इतकं प्रचंड ऊन होतं त्यामुळे त्यांना जेवण वगैरे करायला काही मी बोललेच नाही. कोणीच बोललं नाही. आणि मग ते तेथून निघून गेले. तेथून निघून गेल्यानंतर काय झालं की मग आम्ही घरी आलो. दुपारी घरी आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित केलं. मग माझी पूजा सकाळची पूजा वगैरे त्यानंतर माझी सेवा ही राहिलेली होती. मग मी कुलदेवतेची सेवा भगवान शंकरांची सेवा आणि महाराजच्या सेवेसाठी बसले. महाराजांचं स्वामीचरित्र वाचलं. त्यानंतर मी 11 वेळेस तारक मंत्र रोज घेत असते. तारक मंत्र घेण्यासाठी बसले. तारक मंत्र बोलू लागले. तारक मंत्र बोलत होतं. डोळे बंद होते. तारक मंत्र बोलता बोलता अचानक माझे शब्द वेगळे निघू लागले. मलाच कळत नव्हतं की मी काय बोलत आहे. अचानक म्हणत होते की प्रत्यक्षात मी आलो, प्रकट झालो, आलो रे. भर उन्हामध्ये वासुदेव येतो का असं माझ्या तोंडामध्ये निघू लागलं. जणू काय स्वामीच माझ्याकडून बोलून घेत होते. आणि असं निघाल्यानंतर मग मला कळालं की प्रत्यक्षात स्वामी महाराज तेथे आले होते. मी जी प्रार्थना केली ती स्वामी आले. पण त्यावेळेस खूप अक्षरशः इतकं रडू येऊ लागलं की स्वामी प्रत्यक्षात येऊन देखील मी त्यांना ओळखू शकले नाही आणि त्यांना काहीच करू शकले नाही. स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली आणि खरंच मी म्हटले होते माझ्या हक्काच्या याच्यामध्ये मी तुम्हाला स्थापन करेन आणि खरंच स्वामींनी तेथे येऊन पाऊल ठेवलं हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. पण मी त्यांना ओळखू शकले नाही. मला आज देखील ते प्रसंग आठवला ना तर खूप वाईट वाटतं आणि रडू येतं. मी स्वामींकडे बघून खूप वेळेस रडली की मी तुम्हाला ओळखू शकले नाही आणि तुमचं दर्शन घेऊ शकले नाही. त्यानंतर स्वामींनी मला खूप छान
आणखी प्रचिती दिल्या. खूप म्हणजे खूप. आज म्हणजे ते मला असं वाटलं होतं की भूमिपूजन झाल्यानंतर घराचं काम चालू होणार नाही, पण आज स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या कृपा आशीर्वादाने फक्त आणि फक्त आमच्या घराचा पाया पूर्ण झाला आहे, कंप्लीट झाला आहे. ही स्वामींची खूप मोठी कृपा आहे. आम्ही लवकरच घराचं काम कंप्लीट झाल्यानंतर महाराजांचं खूप मोठं उद्यापन, तिथे स्वामींची स्थापना आम्ही करणार आहोत. आमच्या घरामध्ये स्वामींचं आगमन होणार आहे. त्या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत आहे. स्वामी भक्तांनो, अंतःकरणापासून स्वामींना साथ घातली, हाक मारली तर स्वामी महाराज येतात. वेळ लागतो, पण येतात म्हणजे येतात. फक्त संयम हा खूप महत्त्वाचा आहे. संयम ठेवा, नक्की तुमच्याही मनासारखं होईल. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.